नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 24 वर्तुळ स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. क केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी किती असेल? मित्रांनो, क केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे 5 सेमी. आपल्याला प्रश्न विचारलाय सर्वात मोठ्या जिवेची लांबी किती. आता मित्रांनो, सर्वात मोठी जिवा म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाचा व्यास. आणि मित्रांनो, वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाची सर्वात मोठी जिवा असते. मग व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. आता या वर्तुळाची त्रिज्या आहे 5 सेमी, म्हणजे व्यास किती असेल किंवा सर्वात मोठी जिवा असेल 10 सेमी. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 10 सेमी. प्रश्न नंबर 2. सोबतच्या आकृतीत त्रिज्या नसलेल्या रेघेचे नाव काय आहे? मित्रांनो, त्रिज्या नसलेली रेघ. आता त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेघ किंवा रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. आता मित्रांनो, या वर्तुळामध्ये त्रिज्या कोणत्या आहेत बघा. म त त्रिज्या, म य त्रिज्या, म न त्रिज्या, म व या त्रिज्या आहेत. मग आता त्रिज्या नसलेली रेघ आहे मित्रांनो क आणि ख. क ख ही त्रिज्या नसलेली रेघ आहे. मग क ख काय आहे? तर वर्तुळाची जिवा म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेघ किंवा रेषा म्हणजे वर्तुळाची जिवा. मित्रांनो, क ख ही वर्तुळाची जिवा आहे, ही वर्तुळाची त्रिज्या नाही. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 क ख. प्रश्न नंबर 3. 8 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती असेल? मित्रांनो, या वर्तुळाची त्रिज्या आहे 8 मीटर. आता 8 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास. आता मित्रांनो, व्यास म्हणजे काय? तर वर्तुळाचा केंद्रबिंदू. बघा, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाचा व्यास. म्हणजे मित्रांनो, त्रिज्या जर 8 मीटर असेल तर व्यास हा त्रिज्येच्या काय असतो? दुप्पट असतो, म्हणजे 16 मीटर. 16 मीटर असेल त्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 16 मीटर. प्रश्न नंबर 4. 22 सेमी लांबीची तार वाकवून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परिघ किती असावा? मित्रांनो, 22 सेमी लांबीची तार आहे. ती तार वाकवली आणि त्या तारेपासून एक वर्तुळ तयार केलं तर मित्रांनो, त्या वर्तुळाचा परिघ किती असेल? आता मित्रांनो, वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? तर वर्तुळाच्या कडेची लांबी. या वर्तुळाच्या कडेची लांबी म्हणजेच वर्तुळाचा परिघ. आता ही 22 सेमी लांबीची तार आहे आणि त्या तारेपासून जर मित्रांनो वर्तुळ तयार केलं त्या वर्तुळाचा परिघ असेल 22 सेमी. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 22 सेमी. प्रश्न नंबर 5. म केंद्र असलेल्या वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जिवेची लांबी 14 सेमी आहे. तर पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मित्रांनो, म केंद्र असलेल्या वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जिवेची लांबी आहे 14 सेमी. तर आपल्याला मित्रांनो योग्य विधान ओळखायचं आहे. आता या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, मग वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जिवा म्हणजे मित्रांनो वर्तुळाचा व्यास. वर्तुळाचा व्यास आहे 14 सेमी. मग मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे हे आपल्याला लगेच समजेल, कारण की त्रिज्येच्या दुप्पट व्यास आणि व्यासाच्या निम्मी असते त्रिज्या. बघा, पर्याय क्रमांक 1. त्रिज्येची लांबी 7 सेमी असेल. मित्रांनो, व्यास जर 14 सेमी असेल तर त्रिज्या असेल 7 सेमी. मित्रांनो, हे विधान योग्य आहे. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 हे विधान योग्य आहे. तुम्ही शुअर आहात, बाकी पुढचे विधानं बघू नका. प्रश्न नंबर 6. सोबतच्या आकृतीतील वर्तुळाचा म हा केंद्रबिंदू आहे. म मधून जाणारे किती व्यास काढता येतील? मित्रांनो, आकृती वर्तुळाची आहे, म केंद्रबिंदू दिलेला आहे आणि म मधून जाणारे किती व्यास काढता येतील? म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारे आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे त्याला आपण मित्रांनो व्यास म्हणतो किंवा वर्तुळाची सर्वात मोठी जिवा म्हणतो. तर मित्रांनो, म केंद्र असलेल्या वर्तुळामधून आपल्याला या म केंद्रातून जाणारे असंख्य व्यास काढता येतील, असंख्य जिवा काढता येतील. बघा, या ठिकाणी मित्रांनो 3 जिवा, वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या 3 जिवा किंवा 3 व्यास या ठिकाणी काढलेले आहे. त्या ठिकाणी आपण असंख्य व्यास काढू शकतो. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असंख्य.
प्रश्न नंबर 7. प केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. बिंदू अ या वर्तुळाच्या बाह्य भागात असेल तर त्याचे केंद्रापासूनचे अंतर पुढीलपैकी कोणते असू शकेल? मित्रांनो, प केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. त्यानंतर बिंदू अ. मित्रांनो, अ हा बिंदू, आता या ठिकाणी अ हा बिंदू आहे जो वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. तर वर्तुळाच्या केंद्रापासूनचं त्याचं अंतर किती? तर मित्रांनो बघा, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. आता वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. अ हा बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. म्हणजे मित्रांनो, वर्तुळाच्या केंद्रापासून अ या बिंदूचं अंतर काय असेल? 6 सेमी पेक्षा जास्त असणार आहे. वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून अ या बाह्य भागामध्ये असणाऱ्या वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असणाऱ्या बिंदूचं अंतर हे त्रिज्येपेक्षा जास्त असेल, 6 सेमी पेक्षा जास्त असेल. म्हणजे मित्रांनो, 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 8 सेमी. मित्रांनो, 6 सेमी, 3 सेमी आणि 5 सेमी उत्तर येणार नाही. 6 सेमी म्हणजे वर्तुळावरचा बिंदू झाला, 3 सेमी 5 सेमी म्हणजे वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू आणि 8 सेमी 6 सेमी पेक्षा जास्त म्हणजे 8 सेमी हा बिंदू असेल वर्तुळाच्या बाह्य भागात. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 8. सोबतच्या आकृतीत एकूण किती जीवा आहेत? मित्रांनो, आता जीवा म्हणजे काय ते सुरुवातीला समजून घ्या. वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची जीवा. मित्रांनो, वर्तुळावर कोणतेही 2 बिंदू काढा आणि जोडून घ्या, त्याला आपण जीवा म्हणतो. मग आता या वर्तुळामध्ये एकूण जीवा किती आहेत? मित्रांनो, आपण 2-2 रेषा काढूया म्हणजे जीवा आपल्याला समजेल. बघा, ल आणि ख म्हणजे मित्रांनो या ठिकाणी या 2 रेषा म्हणजे ही झाली एक जीवा. 1, त्यानंतर 2, 3, 4. आता मित्रांनो त्यानंतर 5, त्यानंतर 6 आणि मित्रांनो ही 7. या वर्तुळामध्ये एकूण 7 जीवा आहेत. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 7. प्रश्न नंबर 9. एका वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी 16 सेमी आहे तर त्या वर्तुळाच्या व्यासाची लांबी किती असेल? मित्रांनो, वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी आहे 16 सेमी. आता वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे काय? तर व्यास. कारण की वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाचा व्यास. आणि मित्रांनो, वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाची जीवा पण असतो. म्हणजे मित्रांनो, 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16 सेमी. म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा 16 सेमी असेल तर वर्तुळाचा व्यास सुद्धा 16 सेमीच असेल. कारण की सर्वात मोठी जीवा आणि व्यास हा एकच असतो. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10. ब केंद्रबिंदू असलेल्या एका वर्तुळाचा व्यास 12 सेमी आहे. बिंदू ड हा बिंदू ब पासून 6 सेमी अंतरावर असेल तर बिंदू ड चे स्थान कोठे असेल? मित्रांनो, ब केंद्र बिंदू असलेल्या वर्तुळाचा व्यास 12 सेमी आहे. मित्रांनो, या वर्तुळाचा व्यास म्हणजे सर्वात मोठी जीवा जर 12 सेमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या असेल 6 सेमी. आपल्याला पुढे प्रश्न विचारलाय बिंदू ड. मित्रांनो, बिंदू ड हा कुठे आहे? बिंदू ब पासून 6 सेमी अंतरावर. मित्रांनो, ब पासून 6 सेमी अंतरावर म्हणजे मित्रांनो बिंदू ड हा वर्तुळावर असेल. कारण की मित्रांनो, वर्तुळाचा व्यास आहे 12 सेमी, मग वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी म्हणजे मित्रांनो ब पासून ड बिंदू 6 सेमी अंतरावर असेल तर तो कुठे असेल? वर्तुळावर असेल. बिंदू ड चे स्थान कोठे असेल? तर मित्रांनो, बिंदू ड चं स्थान हे वर्तुळावर असेल. कारण की या ब पासून 6 सेमी अंतर जर म्हटलं तर ते वर्तुळावर येईल. कारण की ती वर्तुळाची त्रिज्या असेल. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 11. 110 मीटर परिघ असलेल्या एका वर्तुळाकृती मैदानाला समीरा रोज 5 फेऱ्या मारते तर ती रोज एकूण किती अंतर चालते? मित्रांनो, वर्तुळाकार मैदान आहे. ज्या मैदानाचा परिघ म्हणजे मित्रांनो त्या वर्तुळाच्या कडेची लांबी, वर्तुळाचा परिघ म्हणजे वर्तुळाच्या कडेची लांबी आहे 110 मीटर. तर मित्रांनो, समीरा रोज 5 फेऱ्या मारते तर ती रोज किती अंतर चालते? 110 मीटर गुणिले 5. बघा, आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. 5 गुणिले 0 येणार 0. त्यानंतर 5 एक 5 आणि 5 एक 5 550 मीटर एवढं अंतर रोज समीरा चालते. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 550 मीटर. प्रश्न नंबर 12.
सोबतच्या आकृतीत अकेंद्र असलेल्या वर्तुळात किती जीवा काढता येतील? मित्रांनो, अकेंद्र असलेल्या वर्तुळामध्ये किती जीवा काढता येतील? आता जीवा म्हणजे काय? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची जीवा. मित्रांनो, वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू काढा, ते दोन बिंदू जोडा, आपल्याला जीवा मिळेल. अशा आपण असंख्य जीवा काढू शकतो. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असंख्य. प्रश्न नंबर 13. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मित्रांनो, आपल्याला चुकीचं विधान ओळखायचे. पर्याय क्रमांक 1. एकाच वर्तुळाच्या सर्व जीवांची लांबी समान असते. आता जीवा म्हणजे काय? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची जीवा. आता आपण या ठिकाणी दोन जीवा काढलेल्या आहेत. मित्रांनो, आपण एका वर्तुळावर असंख्य जीवा काढू शकतो. असंख्य जीवा काढल्यानंतर मित्रांनो, या प्रत्येक जीवेची लांबी ही वेगवेगळी असणार आहे. प्रत्येक जीवेची लांबी समान नसेल. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, आपण पर्याय क्रमांक 1 वर जर शुअर आहोत तर आपल्याला बाकीचे पर्याय बघण्याची आवश्यकता नाही. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 14. वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेघेला काय म्हणतात? मित्रांनो, या स्वाध्यायातला हा आहे शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.